बघा आता इथं काय दिलेलं आहे, रिसॉल्व इन टू द पार्शियल फ्रॅक्शन एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 1. ठीक आहे. मग बघा आता इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि इथं आहे एक्स स्क्वेअर मायनस 1. मग बघा डिग्री ऑफ न्यूमरेटर इथं जर बघितलं डिग्री ऑफ न्यूमरेटर किती दिलेली आहे 2 आणि डिग्री ऑफ डिनॉमिनेटर ठीक आहे ती पण दिलेली आहे 2. मग हा कोणता फ्रॅक्शन आहे, इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. मग डिग्री ऑफ न्यूमरेटर 2 इक्वल्स टू 2 आहे. मग बघा इक्वल जर असेल तर काय येतं, इम्प्रॉपर फ्रॅक्शन येतो. कोणता फ्रॅक्शन येतो, इम्प्रॉपर फ्रॅक्शन. मग इथं लिहा दिस इज इम्प्रॉपर फ्रॅक्शन. दिस इज इम्प्रॉपर फ्रॅक्शन. इम्प्रॉपर फ्रॅक्शन जर असेल तर आपल्याला काय करावं लागेल, त्याला प्रॉपरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग प्रॉपरमध्ये कन्वर्ट करायला काय करायचं, आता ह्या जो डिनॉमिनेटर आहे त्याने काय करायचं, डिवाइड करायचं कशाला, न्यूमरेटरला. मग बघा एक्स मायनस 1 याला भागायचं कशाला, एक्स स्क्वेअर प्लस 1ला. मग बघा इथं एक्स स्क्वेअर इथे एक्स स्क्वेअर, मग कितीच भाग जाणार, 1चा भाग जाणार. ठीक आहे. मग इथे येणार 1. आता बघा जो भागाकार आहे 1 इंटू धिस करायचं. मग हे जर केलं आपण 1 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 1 इंटू 1 मायनस 1. आणि इथं ऑलरेडी आपल्याला काय करायचं, आता मायनस घ्यायचं. ठीक आहे. मग इथं जर आपण मायनस घेतलं मग याच हा काय आहे, मायनस घेतला. ठीक आहे. मग इथं हा जो एक्स स्क्वेअर याचं प्लस साईन आहे याचं काय होणार, मायनस होणार. त्याच्यानंतर याचं साईन काय होणार, मायनस मायनस प्लस. मग आता काय होणार इथं बघा, इथे याचं साईन आलं मायनस आणि याचं आलं प्लस. ठीक आहे. मग इथं हे जाईल प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर कट होणार आणि इथं प्लस 1 मायनस 1 काय येणार, 2 येणार. ठीक आहे. मग आला 2. मग आता बघा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय आहे की भाज्य बरोबर भागाकार गुणिले भाजक किंवा भाजक गुणिले भागाकार प्लस बाकी. त्याच्यानुसारच एक फॉर्म्युला येतो. काय येतो की बघा फॉर्म्युला येतो तो डिवायझर अपॉन डिव्हिडंट. इक्वल्स टू, एक मिनटं उलट लिहिलं, डिव्हिडंट वरती राहतो. ठीक आहे. फॉर्म्युला काय आपला, डिव्हिडंट जे भाज्य. ठीक आहे. बरोबर डिवायझर इंटू कोशंट म्हणजेच भागाकार. कोशंट प्लस रिमाइंडर. ठीक आहे. हा फॉर्म्युला आहे बघा, तुम्ही शाळेत असताना शिकले असेल. मग आता जर आपण इथं प्रत्येकला नाही का डिव्हिडंटनी जर मल्टिप्लाय केलं, सपोज डिवायझरनी जर डिवाइड केलं, इथं पण डिवायझर जर घेतलं, त्याच्यानंतर ना इथं पण जर डिवायझर घेतला आणि इथं पण जर डिवायझर घेतला, डिवायझरने काय केलं, सगळ्यांना डिवाइड केलं. मग डिवायझरने जर सगळ्यांना डिवाइड केलं तर इथला हा डिवायझर आणि हा डिवायझर काय होणार, कट होऊन जाणार. आणि रिमेनिंग फॉर्म्युला काय राहणार मग, डिव्हिडंट अपॉन डिवायझर इक्वल्स टू, आता इथे फक्त कोशंट राहणार.
कोशंट प्लस रिमाइंडर अपॉन डिवायझर. मग बघा बरेच जणांना बुकमध्ये ना हा फॉर्म्युला दिलेला राहतो, ते म्हणते हा फॉर्म्युला कुठून आला. हा फॉर्म्युला असा आलेला होता. ठीक आहे, शाळेमध्ये तुम्ही हा फॉर्म्युला बघितला होता आणि त्याचं काय केलं, सगळ्या बाजून डिवायझरने डिवाईड केलं, तर मग आपल्याला हा फॉर्म्युला भेटला. ठीक आहे, या फॉर्ममध्ये लिहायचा. आता बघा आपलं इथं डिव्हिडंड कोण आहे एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि डिवायझर कोण आहे एक्स स्क्वेअर मायनस 1. मग ही टर्म तशीच लिहायची. ठीक आहे, बघा इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर ही टर्म तशीच आहे आपली. बघा ही टर्म ॲज इट इज आली, त्याच्यानंतर ना इक्वल्स टू. मग इक्वल्स टू बघा इथं ठेवतो. ठीक आहे, बरं बघा इथं काय येणार आता, इक्वल्स टू कोशंट काय आलं इथं 1 आलाय. ठीक आहे, मग कोशंट लिहा 1 प्लस नंतर ना जो आपला रिमाइंडर किती आलाय 2 आलाय. 2 अपॉन डिवायझर काय इथं एक्स स्क्वेअर मायनस 1. मग बघा हा जो फ्रॅक्शन आहे आपण याला असं लिहू शकतो का, कारण की याने जर याला डिवाइड केलं तर कोशंट 1 येते प्लस रिमाइंडर 2 येतो अपॉन डिवायझर, इथं पण अपॉन डिवायझर आहे. मग बघा आता इथं काय करायचं, लक्ष द्या आता. ठीक आहे, मग आपलं जे इक्वेशन ते काय आलं, एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 1 इक्वल्स टू 1 प्लस 2 अपॉन हा जो एक्स स्क्वेअर आहे, हा जो एक्स स्क्वेअर आहे -1, या -1ला आपण 1चा स्क्वेअर लिहू शकतो. ठीक आहे, मग 1 प्लस 2 अपॉन एक्स प्लस 1 आणि एक्स मायनस 1. का, कारण की इथं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म दिसतोय. ठीक आहे, मग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, इथं काय येणार ए प्लस बी आणि ए मायनस बी. मग तेच आपण आता इथं लिहिलं. ठीक आहे, आणि इक्वल्स टू ॲज इट इज एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 1. मग बघा आता इथं हे जे दिसतं याची फॅक्टर पाडावं लागलं आपल्याला, पार्शियल फ्रॅक्शन फाइंड आउट करायची या टर्मची. ठीक आहे, मग ही टर्म काय आता आपली तर 2 अपॉन एक्स प्लस 1 एक्स मायनस 1. ठीक आहे, इक्वल्स टू इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर आहे. कोणते फॅक्टर आहे, नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर. नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर जर असेल तर काय करायचं, ए अपॉन फर्स्ट फॅक्टर प्लस बी अपॉन सेकंड फॅक्टर. मग आता सेकंड फॅक्टर लिहिला. आता काय आहे की आपल्याला फॅक्टरमध्ये जे कॉन्स्टंट आले त्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग कॉन्स्टंटची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करशाल, तर मग बघा आता एची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर आधी क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. ठीक आहे, मग 2 अपॉन ही साईड तशीच एक्स प्लस 1 एक्स मायनस 1 इक्वल्स टू ए इंटू एक्स मायनस 1 प्लस बी इंटू एक्स प्लस 1 अपॉन डिनॉमिनेटरला काय येणार एक्स प्लस 1 आणि एक्स मायनस 1 येणार. ठीक आहे, मग बघा आता इथं हे हा डिनॉमिनेटर कट होणार. मग इक्वेशन नंबर 2 भेटणार आपल्याला, 2 इक्वल्स टू ए इंटू एक्स मायनस 1 प्लस बी इंटू एक्स प्लस 1 इक्वेशन नंबर 2. मग आता ए आणि बीचे व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता एची व्हॅल्यू फाइंड आउट करताना करस्पॉन्डिंग बीचा फॅक्टर बघायचं. मग बीचे करस्पॉन्डिंग फॅक्टर काय आहे
तर x+1, इथं x+1 इक्वल्स टू 0 करायचं. ठीक आहे. मग इथं x इक्वल्स टू काय येणार -1. पुटिंग इन इक्वेशन 2. मग इक्वेशन 2 मध्ये पुट करा. ठीक आहे. मग इक्वेशन 2 काय, तर बघा आता इथं 2 इक्वल्स टू a इंटू ब्रॅकेटमध्ये -1 प्लस b इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे -1 + 1. मग बघा 2 इक्वल्स टू a इंटू ब्रॅकेटमध्ये येणार -2 प्लस b इंटू 0. मग बघा a इक्वल्स टू काय येणार 2 इक्वल्स टू -2a म्हणजेच a इक्वल्स टू काय येणार आहे -1 येणार. हा -2 कट होणार आणि मायनस साईन इकडे मल्टिप्लाय होणार. ठीक आहे. मल्टिप्लाय नाही, डिवाइड होईल. डिवाइडचं वरती जाईल ते. ठीक आहे. मग बघा ए भेटला. आता बी फाइंड आउट कर. मग बी फाइंड आउट करायला काय करावं लागेल सेकंड फॅक्टर. मग बघा x-1 इक्वल्स टू जर 0 घेतलं तर x इक्वल्स टू काय येणार आहे +1. पुटिंग इन इक्वेशन 2. मग इक्वेशन 2 काय बघा, मग इक्वेशन 2 आहे हे. ठीक आहे. मग आपण आता पुढच्या पेजवरती कॉपी करून घेऊन जाऊ. बघा पुढच्या पेजवरती आणलं. मग आता एक्सच्या जागेवरती 1 पुट करा. ठीक आहे. मग एक्सच्या जागेवरती जर 1 पुट केलं 2 इक्वल्स टू a इंटू ब्रॅकेटमध्ये 1 - 1 प्लस b इंटू ब्रॅकेटमध्ये 1 + 1. मग बघा इथं येणार 2 इक्वल्स टू 1 - 1 0 प्लस b इंटू ब्रॅकेटमध्ये येणार 2. मग बघा 2 इक्वल्स टू a इंटू 0 0 होणार. 2 इंटू b 2b. ठीक आहे. मग आता इथं 2 काय होणार कट होऊन जाणार. म्हणजेच b इक्वल्स टू येणार 2/2 आणि b इक्वल्स टू आलं आपलं 2. ठीक आहे. मग आता a आणि b च्या व्हॅल्यू भेटल्या. मग a आणि b च्या व्हॅल्यू भेटल्यावर काय करायचं त्या इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करायचं. मग लिहायचं पुटिंग a इक्वल्स टू -1 and b equals to 2 in equation 1. इक्वेशन 1. ठीक आहे. इक्वेशन 1 कुठे आहे आपलं तर इथे आहे बघा. तर इक्वेशन 1 इथून कॉपी करून घेऊ. इक्वेशन 1 हे होतं. ठीक आहे. मग बघा आता इथं ही साईड तशीच राहणार. मग 2/2 काय आहे x+1 x - 1. ठीक आहे. मग हे काय इथं -1/(x+1) प्लस b काय इथं 2/(x - 1). आता ही जी टर्म आहे हिचे फॅक्टर आले. ठीक आहे. आता हिचे फॅक्टर आल्यानंतर ना आपली ओरिजिनल टर्म काय होती, ओरिजिनल टर्म बघा इथं दिलेली. ओरिजिनल टर्म आपली ही होती. ठीक आहे. मग हिला कॉपी करून घेऊ आता आपण. सी मग आपली ओरिजिनल टर्म आहे ही होती. ठीक आहे. मग आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं, ऑब्झर्व काय आता त्याच्यामध्ये फॅक्टर ह्या टर्मच्या जागेवरती तिचे फॅक्टर लिहायचे. मग बघा इकडची साईड तशीच येणार x² + 1/(x² - 1 इक्वल्स टू 1 प्लस आता याच्या जागेवरती याचे फॅक्टर पुट करा. मग बघा आता इथं प्लस आहे आणि इथं मायनस आहे. मग इथं लिहू आपण डायरेक्ट -1/(x²
एक्स प्लस 1 प्लस 2 अपॉन एक्स मायनस 1. ठीक आहे. मग इथे येणार एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 1 इक्वल्स टू 1 मायनस 1 अपॉन एक्स प्लस 1 अपॉन 2 प्लस 2 अपॉन एक्स मायनस 1. हे काय आले तिचे फायनल फॅक्टर आले. ठीक आहे. मग ह्या टर्ममध्ये काय की हा इम्प्रॉपर फ्रॅक्शन दिला होता. हा काय दिला होता? इम्प्रॉपर फ्रॅक्शन. मग त्याला काय करायचं? प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं. ठीक आहे. आता बघा, डिग्री जर दोघांची सेम आली, डिनॉमिनेटर नोमरेटर, तर त्या केसमध्ये पण तो इम्प्रॉपर फ्रॅक्शन होतो. जर डिग्री ऑफ न्युमरेटर जर मोठी आली डिनॉमिनेटरपेक्षा, तरी पण तो काय राहतो? इम्प्रॉपर फ्रॅक्शन राहतो. कोणता फ्रॅक्शन राहतो? इम्प्रॉपर. मग आपल्या डिव्हिजन मेथडने काय करायचं? डिवाइड करून घ्यायचं. ठीक आहे. मग डायरेक्ट इथं काय करायचं? बघायचं, इथं स्क्वेअर आहे, इथं स्क्वेअरची. आता इथं जर स्क्वेअरची टर्म नसती आणि इथं जर क्यूबची टर्म असती, मग इथं क्यूब आणायसाठी काय करावं आणि एक्सनं मल्टिप्लाय करावं. मग ह्याला काय करायचं? वरती भागाकार येणार आहे एक्सचा आणि याला येणार मल्टिप्लाय करायचं एक्सनी आणि ते इथं लिहायचं. आणि आपण भागाकारामध्ये जसं मायनस घेतो, मायनस साईन घेतल्यानंतर चिन्ह बदलायचे आणि त्यांची सबस्ट्रॅक्शन करायची. जी आपली रिमाइंडर येणार आहे ती बघायची. मग त्या रिमाइंडरला जर परत याने भाग जात असला तर बघायचं, नसेल जात तर ते तसंच लिहायचं. आणि तुम्हाला शाळेमध्ये फॉर्म्युला दिलेला होता, डिव्हिडंट इक्वल्स टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. मग आपण काय केलं? सगळ्या बाजूला डिवायझरनी मल्टिप्लाय केलं, सॉरी डिवाइड केलं. डिवाइड केल्यानंतर ना फॉर्म्युला भेटला डिव्हिडंट अपॉन डिवायझर. मग बघा, डिव्हिडंट अपॉन डिवायझर इक्वल्स टू कोशंट. कोशंट काय आलं? 1 प्लस रिमाइंडर 2 अपॉन डिवायझर एक्स स्क्वेअर मायनस 1. मग त्याच फॉर्ममध्ये लिहिलं. मग त्या फॉर्ममध्ये आपण इकडची टर्म बघितली, याची फॅक्टर पडू शकता, म्हणजे पार्शियल फ्रॅक्शन येऊ शकतं. मग त्याचे पार्शियल फ्रॅक्शन फाइंड आउट केले. मग फायनल इक्वेशनमध्ये आपण राईट केलं. ठीक आहे. मग आपल्याला फायनल इक्वेशन काय भेटलं? तर फायनल इक्वेशन आलं बघा, एक मिनिट थांबा, आता सेव्ह होते ती. ठीक आहे, सेव्ह झालं. बघा, फायनल इक्वेशन आलं एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 1 इक्वल्स टू 1 मायनस 1 अपॉन एक्स प्लस 1 2 अपॉन एक्स मायनस 1. हे काय आलं? आपले फायनल फ्रॅक्शन पार्शियल फ्रॅक्शन आले. ठीक आहे.